सर खाली पकडा, सर खाली पकडा. जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय. न्यायाधीश जे.के. माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. हायकोर्टानं राणांचं जात प्रमाणपत्र आता अवैध ठरवलेलं होतं, त्याला सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आहे आणि त्यामुळेच नवनीत राणांना हा मोठा दिलासा. गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला. खालचे पातळीवर बोलले, खालचे पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेला आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कसं थांबवायचं, या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा, हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून. महिलाचे जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते. पण आज खरं जे होता, दूध का दूध और पाणी का पाणी, या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायासारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे. कारण 13पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हा ऐकत ऐकत आमचे लहान मुलं, जे 2 मुलं आहे, तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं. 300 वर्षाचे कागदपत्र जे आहे ते या निकालासोबत जोडण्यात आलेले आहे, तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये, काय खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केला. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणांची नाही आहे.